अशोक कुटे, एक सामान्य जिल्हा परिषद शिक्षक. आणि ह्या शिक्षकाला लक्षात येतं की समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मुलगा मुलगी भेदभाव होतो आहे आणि मुलींवर अन्याय होतोय. नकोशी असणारी मुलगी आणि त्यांना वाटतं की नाही, आपण ह्या विभागात, या क्षेत्रात आपलं काम केलं पाहिजे. म्हणून 9 वर्षापूर्वी त्यांनी मराठा सोयरी क्लबची संस्था स्थापन केली आणि अनेक तरुण तरुणींचे प्रश्न त्यांनी सोडवले. आपलं लग्न होत नाही, मी 40 वर्षाचा झालो, मी 40 वर्षाची झाले, माझं लग्न होत नाही, माझा काय अपराध, ही भूमिका अनेक तरुण तरुणींना त्याने ते वेढून गेलेले आणि त्यातून बाहेर काढण्याचं काम मराठा सोयरी ही संस्था करते आहे. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते श्री हिरंब कुलकर्णी हे आणि मराठा सोयरी दोघं एकत्रित काम करतात. त्यामुळे मराठा सोयरी हे आता नुसतं काम नाही राहिलं तर ते सामाजिक कार्यामध्ये गेलेले आहे. त्यांना खूप कष्ट करावं लागते, त्यांची काही चार्जेस होते. पण मला खात्री आहे की जे अत्यंत गरीब आहेत, ज्यांना चार्जेस नाही देता येणार, अशा लोकांसाठी सुद्धा ते सहानुभूतीने विचार करून सर्व समाजातल्या स्तरांसाठी, सर्व समाजातल्या जातींसाठी ही मराठा सोयरी काम करेल. आणि या त्यांच्या कामाला माझ्या मनपूर्ण शुभेच्छा.